इकडे इकडे चाय दे चाय. तुमच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर तुम्ही जेवताय. हो 5 पंक्तीनंतर आम्ही जेवतो. तर नमस्कार मित्रांनो, अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत. असं सकाळचे 11 वाजले आणि आता आम्ही जातो आज लग्नासाठी. तर हरकुळात आज लग्न असा मित्राच्या बहिणीचा. आता आम्ही तिकडे जातो. आपल्यासोबत आता रोहित पण असा, म्हणजे रोहित येता घराकडनं. तर तिकडेच जातो आम्ही. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होतो आणि आज कोकणातलं लग्न कसं असतं तर तुमचं दाखवतलं या व्हिडिओमधनं. तर व्हिडिओ आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असंच नवीन व्हिडिओ तुमच्या या चॅनलवरती बघू मिळतील. तर आम्ही जाऊया तिकडे. तर आता आम्ही चाललो लग्नासाठी. तर आता जळबांध्याच्या पुढे येलो आम्ही. तर आता आम्ही बघा या रस्त्याला आपण आता जातो. आम्ही पोळ्याच्या पुलाकडे गेलो. बघा इकडनं आपण कन्हेरी मार्गे आपण इकडे जातो कणकवली मार्गे. तर मध्येच आपल्या घरकुल जातं. बघा बघू शकतास इकडे ना पावसात भरपूर पाणी असतं. आता कमी आहे कारण पाऊस नाही ना, सुकला पाणी. तर रस्ते पण बघू शकतास खराब असतात, पण आता इकडनं मस्त रस्ते. तर आता आपण नाट्यामध्ये पोचलो. बघा नाट्याचं युटर्न असं. इथनं आता आपण पुढे जातो. रस्ता बघा मस्त आपले एकदम. तर आता आम्ही कन्हेरीत पोचतलो. कन्हेरीच्या अलीकडचं युटर्न असेल बघा. किती वळण ना बघा, मोठा वळण ना तसा. कन्हेरीत पोचतलो. त्याच्या पुढे आपल्या आता 5-6 किलोमीटरवरती आपल्या हरकुळ गावतलं. ते आपल्या लग्नाला जायचं असं. चला जाऊया. तर आता आपण कन्हेरी क्रॉस केला आणि आता बघा कन्हेरीच्या पुढे जरासा पुढे गेलो काय आपण लेकना घाट गावत असो, म्हणजे वळणांचं. आपण त्याच रस्त्या का असो बघू शकतास. गाडी बिडी येतात आणि वातावरण बघा म्हणजे मस्त असं जंगल साईडला असल्यामुळे ना ॲडव्हेंचर टाईपमध्ये वाटतं बघा. आता पोचतो आपण 4-5 मिनटं आपण पोचू आता तिकडे हरकुळात. कारण आता 5-6 किलोमीटर झाला अंतर. तर मित्रांनो आता आपण हरकुळात गेलो बघा. उद्यासाठी रस्ता दिसता ना तो हरकुळात जाऊ कसा, म्हणजे मेस्त्रीवाडी इकडे लग्न असा आता. तर आपण त्याच रस्त्या कसं रस्ता बघा छोटा एकदम. तर आता आपण पोचलो आहे बघा हरकुळात. विश्वकर्मा मित्र मंडळ हरकुळ बुद्रुक सुतारवाडी. तर आपण गेलो. तर बघू शकताच मित्रांनो किती गर्दी आहे असं. कोकणातला लग्न म्हणजे घराकडे लग्न करतात ना ती भरपूर गर्दी आहे, पूर्ण गर्दी आहे असं.
इकडे बघू शकता थोडी जेवणाची सोय केलेली असा आणि इकडे बेंच वगैरे असं तिकडे सिंगिंग वगैरे चालू आहे असा तर बघू शकतास किती गर्दी आहे असा सगळीकडे गर्दीच असा तर मित्रांनो इकडे बघू शकतोस लग्नासाठी किती गर्दी आहे असं बघा इकडे जेवसाठी किती लोक थांबले बघा वेटिंगला भरपूर गर्दी होती असं वातावरण बघू शकतोस मस्त वारा मस्त वातावरण हरकवा दिलो आम्ही लग्नासाठी बघा इकडे तिकडे भरपूर गरम होता आणि या साईडला बघा सगळी थंडावा असा थंड वातावरण मस्त इकडे बघू शकतास मस्त वातावरण हरकुळात हरकुळचे कोण असते तर नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा स्पेशल मेनू आहे आजचा हा इकडे इकडे चाय दे चाय तुमच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर तुम्ही जेवताय हो 5-6 पंक्तीनंतर आम्ही जेवतो लोकांना वाटत चाय वाटतं तर आता भाजी दिलेली आहे बघू शकता तर आजचा ह्यो मेनू आहे डाळ भात सोजी लोणचा आणि सांबार वाटाणा बटाट्याची भाजी असा तर तुम्ही पण या जेव चला इकडे बघू शकता चालू आहे तर आम्ही चाललो घराक लग्न वगैरे झालं 4 वाजले असत आता आम्ही कन्नडीत पोहोचतलो तर आता जस्ट मी घराकडे गेले 4:30 वाजलेत आज बघूया रात्री काय काम होत काय गणपतीचं आज रात्रीचं काम करू हवं आहे आज दिवसभर काय जाऊ नाही लग्नात गेलेलं त्याच्यामुळे चला संध्याकाळचे 5:30 वाजलेत थोडा वेळ झोपले आणि आता जरा पोरगी बोलायला लागले खेळायला जावे म्हणून म्हटलं आता खेळा केलो मी कारण आणि 3-4 दिवसच खेळतो त्याच्या आधी खेळत नव्हतो त्याच्यामुळे अंगा दुखायला लागला आता आम्ही रोज सवय हो काही म्हणून आता रोज थोडा खेळायचं लागतं आणि अंग दुखतं तर सध्या लग्न असत जोरदार त्यामुळे मोस्टली लग्नांका जाऊच टाईम होता कामात लक्षच भेटत नाही तर संध्याकाळचं आता रात्रीचं काम करूचं लागतं वाटतं तर आता आम्ही खेळा केलो बघूया संध्याकाळनंतर आता गणपतीचं काम करूचं 6:15 वाजलेत आणि काळोख पडला पूर्ण
आताशी लवकरच चालू होता 6:15. इकडे टॉम बघा मस्ती झाली. तर आपण त्या दिवशी गणपती भरलेलो होतो, तो आपण काढलेला बाहेर. तो आता आपण रिपेअर करून घेऊचा ते का फिनिशिंग वेळ करूचा. तर नाईटला काम करूचं आपल्या. तिकडे आमचं टॉम ये 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 तर मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि आता मी लगदो लाटतोय, कारण हात भरूचे असतात टिटवाळ्या गणपतीची. तर आता तेच भरूचे असत, तर त्याच्यासाठी लाटतोय लगदो. कारण आणि एक प्रवाह पण लिटूची असा, तर ती पण दाखवते तुमका. ते बघा अशा प्रकारे लाटूचे लागतात. असं लगदो तयार केलेला असा तो आपण म्हणजे पिशवीमध्ये भरून ठेवतो, कारण तो एक जीव ओक होईल म्हणून. जेवढे दिवस त्याला जातले म्हणजे जास्त दिवस आपण असे स्टोअर करून ठेवतो ना लगदो, तेवढं तो मजबूतीत चांगलं होतो. तर अशा प्रकारे आपण लाटून घेतो आणि त्याच्यामुळे कसं वाटतं की आपण साच्यामध्ये एक लेवलला आपण ते का लिपू शकतो, जास्त लगदो लागत नाही. तर आता ह्याच काम चालू असा. आता लाटून घेतलो, त्याच्यानंतर ते बघ तिकडे प्रवाह असा ना ती भरूची असा आणि हात असत ती पण भरूची आहेत. हे बघा प्रवाह लिपूक घेते. तर पावडर वगैरे मारून घेतलेली हा. तर हे बघा लाटून घेतलेली नंतर फक्त आपल्या प्रेस करूचं असतं. त्याच्यामुळे कसं एका लेवलमध्ये सगळीकडे लागतं.